आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरालाइफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरालाइफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। E20 पेट्रोल सक्तीविरोधात आप आक्रमक घोषणाबाजी करत काढली गाडीची थेट अंत्ययात्रा। पेट्रोल पंपावर सुरू असलेल्या E20 पेट्रोलच्या सक्तीच्या विरोधात आता आम आदमी पार्टी थेट रस्त्यावरती उतरली आहे। कोल्हापुरातील वसंत बहार टॉकीज समोरील पेट्रोल पंपापासून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपने चक्क गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। यावेळी राम नाम सत्य है, आम जनता त्रस्त है, नितीन गडकरी मस्त है अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। विशेष म्हणजे इथेनॉलचे उत्पादन स्वस्त असूनही ग्राहकांकडून E20 पेट्रोलचे पूर्ण पैसे उकळले जात आहेत। यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेला दुहेरी फटका बसतोय। या विरोधात आपने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन दिलं। प्रत्येक पेट्रोल पंपावरती शुद्ध पेट्रोलचा पर्याय मिळावा, E20चे दर कमी असावेत आणि जुन्या वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च कंपन्यांनी द्यावा अशा मागण्या आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई आणि पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत। E20 पेट्रोलमुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मायलेज हे 5 ते 15% कमी झालंय। इथेनॉलमुळे इंजिनचे मुख्य भाग खराब होत असून वाहनधारकांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे। जुनी वाहने शुद्ध पेट्रोलसाठी डिझाईन केलेली असतानाही केंद्र सरकारच्या धोरणामुळे ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय मिळत नाहीये, असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला आहे। केंद्र सरकारचं पेट्रोलचं जे धोरण आहे की रेग्युलर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल द्यायला सुरुवात केली। पहिल्या टप्प्यामध्ये लोकांच्या लक्षात आलं नाही, पण आता सातत्याने जाणवतंय की E20 पेट्रोल वापरल्यामुळे बहुतांशी बऱ्याच गाड्यांचे ॲव्हरेज कमी पडायला सुरुवात झालेली आहे, गाड्यांचा मेंटेनन्स निघायला सुरुवात झालेली आहे आणि ही कुठेतरी या गोष्टीची सरकारने दखल घ्यावी, हा लोकांचा असंतोष सरकारने दखलीत घ्यावा म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक गाडीची अंत्ययात्रा या कलेक्टरच्या दारामध्ये घेऊन आलेला आहे। या निमित्ताने मला सरकारला सांगायचं आहे की तुम्ही एका बाजूला 20% इथेनॉल या पेट्रोलमध्ये तुम्ही मिसळलं, पण तुम्ही रेटमध्ये काही फरक केलेला नाही, तुम्ही कस्टमरला चॉईस दिलेला नाही। कारण बऱ्याच लोकांच्या गाड्या जुन्या आहेत आणि त्याला हे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल सूट होऊ शकत नाही, गाडी व्यवस्थित चालू शकत नाही। लोकांच्यासाठी ऑप्शन असायला पाहिजे रेग्युलर पेट्रोल आणि E20 पेट्रोल, तर एक वेळ आम्ही समजून घेतलं असतं, पण हे फक्त लुटण्याचंच काम आहे। सरकारच्या मंत्र्यांमध्ये असलेल्या लोकांच्या कंपन्या इथेनॉलच्या चालवल्या पाहिजेत म्हणून ही सत्य आहे, असं 100% आमचा दावा आहे। आणि म्हणून सरकारला मला इशारा द्यायचा आहे, तुम्ही ना रेट कमी केले, ना मेंटेनन्सची पर्वा केली, ना ॲव्हरेजची पर्वा केली, आणि म्हणून मला सरकारला सांगायचं आहे ही प्रतिकात्मक गाडीची अंत्ययात्रा 2029च्या सरकारची अंत्ययात्रा असल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मला या कोल्हापूरच्या वतीने सरकारला द्यायचा। समर्थन बऱ्याच गोष्टीची वेगवेगळ्या पद्धतीने केली जातात। नीटचे पेपर फुटले त्याच्यावर समर्थन केले जाते, महाराष्ट्रामध्ये पेपर फुटले त्याच्यावर समर्थन केले जाते, स्वतःच्या फॅक्टऱ्या चालवायचे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन केले जाते। पण वस्तुस्थिती जी आहे, आज मी स्वतः 5 ते 6 पेट्रोल पंपावर जाऊन आलो, तिथल्या लोकांशी बोललो, गाड्यांचं ॲव्हरेज कमी पडते आणि मेंटेनन्स निघतोय, ही 100% खरी गोष्ट आहे आणि सरकारने वेळी समजून घ्यायला पाहिजे। समर्थन नुसतं तोंडावर देऊन चालणार नाही, जर या भारतावर प्रेम असेल तर तरुणांचा आवाज तुम्हाला ऐकावाच लागेल। यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, किरण साळोखे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, राकेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।